बातमी सविस्तर आहे। सीएनजी गॅस पाईपलाईन मध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय। आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। अनेक पंपांवर सीएनजी बंद आहेत असे बोर्ड देखील लावण्यात आलेत। त्यामुळे ऑटो टॅक्सी चालकांमध्ये नाराजीचा सूर आहे। बससाठी प्रवाशांच्या लांब रांगाही लागलेल्या आहेत। ही तीन दृश्य आपण बघत आहोत। सीएनजी पंपांवरती वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। तर आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। तर अनेक पंपांवरती सीएनजी बंद असल्याचा बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली, ती आपण बघूयात। नगर गॅसच्या पाईपलाईन मध्ये झालेल्या बिघाडाचा फटका मुंबईतील सर्व कॅब चालक, टॅक्सी चालक, ऑटो चालकांना बसलेला आहे। काही ऑटो चालक, टॅक्सी चालक आपल्या सोबत है, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। क्या नाम है आपका, कितने देर से खड़े थे और अभी क्या स्थिति है? हम लोग 5:30 पौने 6 बजे तक खड़े हैं। जब लाइन पंप पे आए तो ये बोलते कि बंद हो गया है। पॉइंटला गाडी लागलेली इथं आणि बंद झालं सांगतायत। अच्छा, काय कारण काय दिलं? सीएनजी तिकडे गेल कंपनी येत नाही बोलतोय हा गॅस। उजल पे आके पंप बंद हो गया 4 घंटे से लाइन लगा के। दूसरी जगह कहीं पे गैस नहीं मिल रहा? नहीं कोई लाइन है। 100 में 4 पंप चालू है, उसमें भी लाइन है इतनी दुनिया की। अभी इतनी बड़ी लाइन लगी हुई है, इसका क्या करेंगे आप लोग? इसका तो जब तक कंपनी नहीं चालू करेगी तो हम क्या कर सकते हैं। मेन जगह से बंद हो गया तो पूरा प्रेशर डाउन हो गया। ऑटोच नसणार, टॅक्सीच नसणार, तर मग मुंबईकर चाकरमानी कशा पद्धतीने प्रवास करणार, हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळे सीएनजीचा जो पुरवठा आहे तो मुंबईमध्ये कधीपर्यंत सुरळीत होणार, हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। गेल कंपनीचा जो सप्लाय मेन चेन होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला। सीएनजी पंपावरती पुरवठा ठप्प झाल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं ही दृश्य आपण बघत आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच ठिकाणी आता या सगळ्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। या संदर्भात ठाण्यातले अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश थोरात आहेत आपल्यासोबत। गणेश, ठाण्यातली नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे? रिक्षा दाखवल्यात, आता आपण रांगेत उभा असणारे प्रवासी दाखवू शकतो। गेल्या तासभरापासून या ठिकाणी रिक्षा पकडण्यासाठी प्रवासी इथं उभे आहेत। आणि पाहायला गेलं तर मुंबईमधील जो गॅस पाईपलाईनचा पुरवठा जो खंडित झाल्यामुळे ठाण्यामध्ये देखील याचा फटका बसलेला आहे। त्याच्यामुळे रिक्षा ज्या आहे ते प्रवासी ज्यांना पकडण्यासाठी वेळ लागत आहे। पाहायला गेलं तर गेल्या तासभरापासून इकडचे जे प्रवासी आहेत ते रिक्षा पकडण्यासाठी रांगेत उभे आहेत। आणि रिक्षा ज्या आहेत ते अनेक रिक्षा ज्या सीएनजी पंपावरती उभे आहेत त्यांना देखील गॅस मिळत नसल्यामुळे त्या देखील रांगेत उभे आहेत। मात्र या ठिकाणी ज्या प्रवासी आहेत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आपण। एकंदरीत किती वेळ झाला तुम्हाला रांगेत आहेत सीएनजी? हमको लेट भी हो रहा है ऑफिस के लिए वापस। नहीं, वागले वागले काहींना रिक्षा अशा भरून जात आहेत। तुम्ही कुठून आलात, कुठे चाललात? प्रभाल येऊन आलोय, वागले स्टेशनला चालू 22 नंबर। 1 तास झाला नाही भेटत। शेअरिंगच्या आहेत का कुठल्या रिक्षा? शेअरिंगचे रिक्षा हो। काय तुमची मागणी असणार बाबा? गॅस पुरवठा जो आहे तो दुपारपर्यंत सुरळीत होणार आहे। अनेक पेट्रोल पंपवरती, गॅस पंपवरती रिक्षा रांगेत उभे आहेत। लवकरच चालू करायला पाहिजे असं आमची इच्छा आहे। कारण का 1 तास झाला आम्ही ते अजून उभे आहेत। लेट होते ऑफिसमध्ये जायला, काय करायचं आम्ही? लेट मार्क देखील लागू शकतो तुम्हाला, त्यामुळे खाडा देखील होतोय कायकांचा। काय वाटतं? लेट मार्क लागतो। काय सांगाल? तुम्ही कुठून आलात, कुठे चाललात, किती वेळ झाला? तुम्ही मोबाईल बघतायत, अनेक गोष्टी बघतायत, मात्र रिक्षा मिळत नाही। आता तसं मी अंबरनाथवरून आलोय, आता जायचंय वाघे इस्टेटला, पण वेळ झालाय त्यामुळे आता काय करणार, दररोजच आहे वाघे इस्टेटला। काय वाटतं? ऑफिसचे फोन देखील येतात, का उशीर होतोय, काय विचारपूस झाली का? नाही काहीच नाही, सांगितलेलं आहे तसं, चांगले आहेत। नक्कीच काही प्रवासी आहेत अजून रांगेत आहेत। तुम्ही कुठून आलात, किती वेळ झालात? काय वाटतं, रिक्षा मिळेल का? कारण अनेक रिक्षा गॅस पंपावरती उभे आहेत, त्यांना देखील गॅस मिळत नसल्यामुळे हा पुरवठा। हा ॲक्च्युली झाला 1 तास तो इथे राहून आम्हाला ॲक्च्युली कल्याणवरून आला आहे। 9:30चा ऑफिसचा टाईम आहे, बट स्टील ऑटो इज नॉट देअर। तो सो नाव इट्स 10:30 गेस। 10 वाजून 12 मिनिटं झालेत। निश्चितच गणेश, आपण पाहतोय खरं तर जशा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत तसे इकडे रिक्षा आणि टॅक्सीसाठी नागरिकांच्या देखील रांगा लागल्याचं आपण बघितलं। तुम्ही असे सोबत राहा। आपल्यासोबत कुर्ल्यातून आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड जोडलेले आहेत। गिरीश, आपण बघतोय रिक्षा आणि टॅक्सीवरती इकडे गॅस पुरवठा हा बंद असल्यामुळे हा सगळा ताण आता प्रवाशांचा रेल्वेवरती होतोय किंवा मग
बस सेवेवरती देखील कुठेतरी प्रवासी प्रवास करताना बघायला मिळतात। सध्याचे कुर्ल्यामधले अपडेट्स काय मिळतात? कुर्ल्यामध्ये प्रवाशांकडून नेमकी कशा पद्धतीने इथं प्रवास केला जातोय? नक्कीच आपण पाहतोय की सीएनजीचा पुरवठा सध्या मुंबईमध्ये बंद आहे। बरेच पेट्रोल पंप सीएनजी पंप जे आहेत ते सुद्धा बंद आहेत आणि हेच कारण आहे की आता मुंबईकरांना याचा थेट फटका बसलेला आहे। जवळपास 1 तासापासून ही रांग आहे या ठिकाणी लागलेली आहे आणि कुठपर्यंत रांग गेली आहे ती देखील दृश्य आपण पाहतोय। जिथवर नजर जाईल तिथवर आपल्याला ऑटो मिळण्यासाठी ज्या रांगा आहेत त्या लागल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय। तर दुसरीकडे बससाठी सुद्धा मोठी रांग झालेली आहे। काही प्रवासी या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कितने देर से खड़े हैं यहाँ पे? 1 घंटा हो गया। ऑटो नहीं मिल रहा है यहाँ पे? ना ऑटो नहीं मिल रहा है। क्या रीजन क्या बताया जा रहा है? अभी तो मालूम नहीं रीजन है यहाँ पर। आप कितने देर से खड़े हैं? तो हमको 2 घंटा हो गया। 2 घंटा हो गया। तर आपण पाहतोय बघा 2 तासापासून आहे या सगळ्यांना कामावर जायचंय। बॅग्स आहेत त्यांच्या पाठीवरती पण वेळेत ऑफिसला पोहोचता येत नाहीये। 10:15ची वेळ झालेली आहे मात्र तरी देखील आपण पाहतोय की मुंबईकरांना सीएनजी पंप बंद असल्याचा जो मोठा फटका आहे तो बसायला सुरुवात झालेली आहे। गॅस पुरवठा खंडित झालेला आहे। मुंबईतील बरेचसे गॅस पंप आहेत ते सध्या बंद झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय आणि ऑटो शेअरिंग ऑटो या ठिकाणाहून एरवी सुरू असते मात्र आज शेअरिंग ऑटोज दिसत नाहीये। त्यामुळे बसेसच्या अतिरिक्त फेऱ्या ज्या आहेत त्या सुद्धा बेस्टकडून वाढवण्यात याव्यात अशी सुद्धा जी मागणी आहे ती या ठिकाणी केली जाते। बऱ्याच त्रासाला मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय। आज सकाळी आपण पाहिलं की सेंट्रल रेल्वेवर आप स्लो लाईनवरती डाऊन मार्गावर सुद्धा रेल्वे रुळाला तडा गेले आणि त्याच्यामुळे काही वेळासाठी रेल्वेचा देखील खोळंबा झाला आणि आता आपण पाहतोय की रस्त्यावर सुद्धा ऑटो टॅक्सी मिळत नसल्याने मुंबईकर जे आहेत ते पुरते हवालदिल झालेले आहेत आणि ही परिस्थिती नेमकी कधीपर्यंत नियंत्रणात येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गॅसचा जो पुरवठा आहे जी माहिती मिळते ती आज संध्याकाळपर्यंत सुरळीत होईल अशी माहिती आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ऑटो आहेत टॅक्सी आहेत त्यांना गॅस मिळत नसल्यानं नेमकी ही परिस्थिती उद्या संध्याकाळपर्यंत सुद्धा सुरळीत होणार नाही अशी सुद्धा एक शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे जे मुंबईकर आज कामानिमित्त घराबाहेर पडलेले आहेत ते आपल्या घरी संध्याकाळी कसे परतणार हा देखील आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। निश्चितच गिरीश, या संदर्भातले सगळे अपडेट्स सातत्याने आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।